खूप अशी थंडी वाटत आहे, त्यामध्ये आपण आज गरमागरम असं चिकन आळणी करणार आहोत की चिकनचं सूप करणार आहोत. तुम्ही ते बघू शकतात. चिकन पण मस्त की सॉफ्ट असं शिजलेलं आहे आणि चिकन सूप पण खूप टेस्टी बनलेलं आहे. रेसिपी साधी सोपी झटपट बनणारी आहे आणि थंडीमध्ये गरम गरम प्यायची तर एक नंबर मजा वेगळीच आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात. इथं घेतलं होतं अर्धा किलो चिकन. स्वच्छ धुवून घेतलं होतं. त्याला थोडीशी हळद, धनजिरे पावडर, मीठ लावून ठेवले आहे. वरतून सूपमध्ये सुद्धा मी थोडीशी हळद आणि धनजिरे वेगळी पावडर यूज करणार आहे. इथे घेतलेलं आहे हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, त्याबरोबर आहे तेजपान आणि बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर असेल तर वापरा. माझ्याकडे आता अवेलेबल नव्हती म्हणून मी कोथिंबीर ॲड केलेली नाही आहे. आता कुकरमध्ये डायरेक्टली बनवून आहोत तर कुकरमध्ये टाकत आहे जिरं. जिरं थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे. जिरं फ्राय झालं की बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात. कांदा इथे चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे, तुम्ही ते बघू शकतात. आता यामध्ये मी टाकत आहे तेजपान. दालचिनीचा छोटा पीस टाकला तरीही चालेल आणि हिरवी मिरची, अद्रक लसूणची पेस्ट, त्यामध्ये मी 2 काळी मिरी आणि 1 लवंग टाकली होती. याने टेस्ट सूपला छान येतं. किंवा थोडी गरम मसाला पावडर ॲड केली तरीही चालेल. आता हिरवी मिरची, अद्रक लसूण पण चांगली इथे फ्राय झाले की त्यामध्ये टाकत आहे मॅरिनेट केलेलं चिकन. चिकनला मॅरिनेट करताना फक्त लिंबाचा रस आणि थोडीशी हळद आणि मीठ लावलेलं होतं. आता चिकन कांद्यावर आपण थोडंसं फ्राय करून घेऊयात. त्यामध्ये टाकत आहे धना जिरा पावडर आणि हळद. आता इथे चिकन मी चांगलं एक 5 ते 7 मिनटं फ्राय करून घेतलं होतं. आता त्यात टाकत आहे पाणी. पाणी थोडंसं जास्तच टाकायचं आहे, चिकन शिजणार आहे. मी कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. पाण्याला उकळी आली की त्यामध्ये टाकत आहे चवीनुसार मीठ. कुकरला झाकण काढून कुकरला आपण आता लीड लावणार आहोत आणि शिट्ट्या काढून घेऊयात. इथे आपलं झटपट बनणारं असं चिकन आळणी रेडी झालेलं आहे. रेसिपी घरी जरूर ट्राय करा. व्हिडिओ कोणतेही करणार तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.